मैलाच्या वरती तुम्हाला माथेरान फिरण्यासाठी आपल्याला खूप सारे ऑप्शन्स असतात. ई रिक्षा आहे, ट्रेन आहे, वॉकिंग पण तुम्ही जाऊ शकता. हे लुईसा पॉइंट म्हणजे एक त्या ठिकाणी एक लुईसा नावाची जी ब्रिटिश होती, ती आर्टिस्ट होती आणि ती त्या ठिकाणी चित्र वगैरे काढायची. घोड्यावरनं जायला भीती वाटते, मी आता वॉकिंगच चाललेले आहे. घोडे पण घसरू शकतात. बघा ही सॅमसंगची क्लिअरिटी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओंकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी चाललेली आहे एका छान अशा ठिकाणी. तर मी जाणार आहे हिल स्टेशनला. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली जागा म्हणजेच माथेरान. तर हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि मी निघालेली आहे माथेरानला. अतिशय छान असं वातावरण झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये माथेरानचं वातावरण अगदी हिरवगार झालेलं असतं. ठिकठिकाणी आपल्याला छोटे मोठे धबधबेही दिसतात. जून आणि ऑगस्ट या काळामध्ये या ठिकाणी भरपूर असा पाऊस पडतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच आपण हिल स्टेशन पाहतो. तर त्यापैकी आज एका हिल स्टेशनला मी जाणार आहे आणि ते हिल स्टेशन म्हणजेच माथेरान. तर आपण निघालेलो पुण्यावरून सकाळी. तर पुण्यावरून जे माथेरान आहे त्याचं जे डिस्टन्स आहे ते आहे 122 किलोमीटर आणि बाय रोड आपल्याला 3 तास लागतात. तर मध्ये आधी घाटाचा जो रोड असतो त्या रोडमुळे आपल्याला थोडासा टाइम लागतो. त्याच्यामुळे आता सध्या पावसाळ्यामध्ये आपल्याला माथेरान जे आहे ते पाहायला मिळतं. तुम्ही कुठल्या पण सीझन मध्ये माथेरानला भेट देऊ शकता, कारण की एनी सीझन मध्ये त्या ठिकाणी पर्यटकांची अशी गर्दी असते. पण मला माथेरान पावसाळ्यात पाहायचं होतं, त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी आलेली आहे. पण आजचं जर वातावरण बघितलं तर आज अजिबात पाऊस नाहीये आणि माझ्यासोबत आज ओंकार आहे. तर असं आम्ही दोघं चाललेलो आहे. आता हा जो समोर रस्ता दिसतोय हा येतो पुण्यावरून आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे दिसतं हे प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारामधून आपल्याला जायचंय आतमध्ये. या ठिकाणापासून जो माथेरानचा घाट रस्ता आहे तो चालू होतो आणि या ठिकाणी जर तुम्ही बसने जरी आलात तरी इथून तुम्हाला माथेरानला जाण्यासाठी ह्या ज्या इको गाड्या आहेत ह्या अवेलेबल होतात. तुम्ही त्या गाड्यांनी सुद्धा जाऊ शकता. तर माथेरानला जाण्यासाठी हा जो घाट आहे तो चालू झालेला आहे आणि जर तुम्हाला गाडी येत नसेल ड्राईव्ह करता तर खाली जे लोकल्स आहेत ते तुम्हाला एक ड्रायव्हर अवेलेबल करून देतात. घाट रस्ता असल्यामुळे थोडंसं रिस्की वातावरण असतं. त्याच्यामुळे जर तुमची स्वतःची जरी कार असेल आणि जर कुणाची तुम्ही धूम कार करून आले असाल तर तुम्हाला या ठिकाणी ड्रायव्हर पण अवेलेबल होतो. तर हा जो माथेरानचा जो घाट रस्ता आहे तो थोडासा रिस्की आहे. म्हणजे जाताना खूप वळणं आहेत. वळणाचा रस्ता असल्यामुळे जी गाडी आहे ती तुम्ही सावकाशच चालवा, कारण की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप धुकं असतं. समोरचा रस्ता आपल्याला नीट दिसत नाही. मी ऑगस्ट मध्ये आल्यामुळे पावसाचं प्रमाण थोडंसं कमी होतं. तर आता फायनली आलेली आहे पार्किंग मध्ये माथेरानच्या. पुण्यावरून निघालेलो 3 तास लागतात यायला. तर या ठिकाणी बघा गाडी वगैरे पार्क करू शकता तुम्ही. जर तुम्ही 2 दिवस राहणार असाल तर जे पार्किंगचे चार्जेस आहेत ते 150 रुपये आहेत. काय करतोय तो खाली? काय करतोय? तर या ठिकाणी आपण माथेरानच्या पार्किंग मध्ये येतो. बघा या साईडला गाड्या लावलेल्या आहेत आणि इकडनं तुमचं पार्किंगचं जे तिकीट आहे ते चार्ज केलं जातं. तर तुमचं पर डे वाईज तुमचं जे पार्किंग चार्जेस आहे ते चार्जेस असतात. तर या गेटमधून मी आता आतमध्ये चाललेली आहे आणि या ठिकाणी माथेरानचा जो प्रवासी कर आहे, जे तिकीट आहे ते इथे लिहिलेलं आहे आणि हे तिकीट आपल्याला या ठिकाणाहून घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही कॅश जवळ ठेवा, कारण की या ठिकाणी फोन पे वगैरे काही चालत नाही आणि मोबाईलला नेटवर्क पण नसतं. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही कॅश ठेवा तुमच्याजवळ. तर आता आपण घेतलेलं आहे तिकीट आणि या ठिकाणी बघा या ठिकाणावरून येतो आपण. तो आपला जो माथेरानचा एंट्री पॉईंट आहे तो हा आहे. आपण इकडनं येतो
आणि 50 रुपये जे तिकीट आहे ते मोठ्यांना आहे. लहानांचं जर तिकीट काढायचं असेल तर 25 रुपये आहे. तर एकदम छान असं वातावरण आहे बघा जायचं आतमध्ये. सो माथेरान फिरण्यासाठी आपल्याला खूप सारे ऑप्शन्स असतात. ई रिक्षा आहे, ट्रेन आहे, वॉकिंग पण तुम्ही जाऊ शकता आणि लास्ट ऑप्शन म्हणजे घोड्यावर जाऊ शकता. तर तुम्हाला जो ऑप्शन कम्फर्टेबल आहे तुम्ही त्या ऑप्शनने माथेरानला जाऊ शकता. तर ही जी लाईन आहे ती आहे ई रिक्षासाठी आणि ई रिक्षासाठी हे लोक थांबलेले आहेत. तर या ठिकाणी बघा तिकीट लिहिलेलं आहे. 35 रुपये तिकीट आहे आणि एका रिक्षामध्ये 3 प्रवासी लागतात. जर 2 प्रवासी असतील तर ही रिक्षा हे लोक घेऊन जात नाही पुढे, त्याच्यामुळे 3 प्रवासी मिनिमम लागतात या रिक्षामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याजवळ ट्रॉली बॅग असेल तर ती या रिक्षामध्ये अलाउ केली जात नाही. त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी हा कुली घ्यावाच लागतो. इकडचा तसा नियमच आहे. तर माथेरानच्या या गेटमधून आत आल्यानंतर आता मी चाललेली आहे टॉय ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही टॉय ट्रेनचं तिकीट घेऊ शकता. तुम्ही नेरळ टू माथेरान डायरेक्टली टॉय ट्रेनने पण येऊ शकता, पण पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे टॉय ट्रेन बंद असतात. त्यामुळे आता आपण तिकीट घेऊन आता चाललेलो आहे अमन लॉज या स्टेशनकडे. टॉय ट्रेनचं तिकीट घेतल्यानंतर आपण पोहोचतो या ठिकाणी. हे जे स्टेशन तुम्हाला समोर दिसतंय हे स्टेशन आहे अमन लॉज. अमन लॉज रेल्वे स्टॉपच्या अपोजिट साईडला हा जो रेल्वे ट्रॅक दिसतोय हा आहे नेरळचा मार्ग. जर तुम्ही नेरळवरनं टॉय ट्रेन घेऊन आलात तर तुम्ही या रोडने या मार्गाने सरळ येणार. जर नेरळवरनं आपण आलो तर आपल्याला पूर्णपणे जंगलातनं ही जी टॉय ट्रेन घेऊन येते. छान प्रकारे निसर्गाचा आनंद घेत घेत आपण या टॉय ट्रेनने येऊ शकतो. अमन लॉज पासून माथेरानला जाण्यासाठी ह्या ज्या टॉय ट्रेन असतात ह्या आपल्याला 1 ते 1.5 तासानंतर अवेलेबल होतात. तर आत्ता मी आहे टॉय ट्रेनमध्ये स्टेशनवर आणि जर तुम्हाला विंडो सीट मिळाली तर तुम्हाला आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप छान प्रकारे पाहायला मिळतो. तर एक 20 ते 25 मिनिटं आपल्याला अमन लॉज पासून माथेरानला यायला लागतात. तर 20 ते 25 मिनिटाचा छोटासा टॉय ट्रेनचा प्रवास केल्यानंतर मी पोहोचले आहे माथेरान रेल्वे स्टेशनला. आणि या ठिकाणी बघा खूप अशी गर्दी आहे. आज सॅटर्डे आहे त्याच्यामुळे थोडीफार गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तर तुम्हाला निवांत यायचं असेल तर तुम्ही वीकडेजमध्ये पण येऊ शकता. तर या ठिकाणी रीलसाठी मी थोडे शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेले आहेत आणि आत्ता मला लागली आहे खूप भूक. तर या ठिकाणी भरपूर सारे हॉटेल्स आहेत आणि इथं बऱ्यापैकी नेटवर्क पण आहे. आयडिया आणि जिओला या ठिकाणी नेटवर्क आहे. आता मी जाणार आहे जेवायला आणि त्यानंतर मी जाणार आहे सगळे पॉईंट बघायला. तर मी पॉईंट बघायला जात असताना मला बघा काय दिसलेलं आहे आणि लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत. या ठिकाणी बघा चिंच आहे, त्याच्यानंतर कैरी आहे, पेरू आहेत, खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तर एका हॉटेलमध्ये जेवण करून आत्ता मी निघालेले आहे माथेरानचे पॉईंट बघायला. चला तर बघूया माथेरानमध्ये काय काय आहे बघायला. महाबळेश्वरला जर तुम्ही गेला असाल तर सेम टू सेम माथेरान पण असंच आहे. म्हणजे अगदी 1 ते 1.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारे जे पॉईंट्स आहेत ते पाहायला मिळतात. तर या ठिकाणी बघा शार्लोट लेक, इको पॉइंट, हनीमून पॉइंट, लुईजा पॉइंट सगळे एकच ठिकाणी आहे. आणि त्या साईडला पण एक पॉइंट आहे. कुठल्या साईडला जायचं? तिकडे जायचं का आधी?
तर मला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ करायचा होता म्हणून मी आता थोडासा मेकअप करत होते. तेवढ्यात ओमकारने एक व्हिडिओ घेतला माझा. तर काय झालं, माईकच खराब झाला, त्याच्यामुळे जो इंट्रोचा व्हिडिओ आहे तो त्याचा जो आवाज आहे तो आला नाही. जर तुम्ही माथेरानला यायचं प्लॅन करत असाल तर तुम्ही जून आणि जुलैच्या पावसाळ्यानंतरनं प्लॅन करा. ऑगस्टमध्ये तुम्ही या, इथं थोडा थोडा पाऊस पण पडत असतो आणि जे आजूबाजूचं वातावरण असतं ते अतिशय सुंदर असतं. आणि जे पॉईंट आहेत माथेरानचे ते पॉईंट बघण्यासाठी आपल्याला या प्रकारे या ज्या जंगलातनं जावं लागतं. अतिशय सुंदर असं वातावरण आहे बघा आणि सगळीकडे आजूबाजूला झाडी आहे आणि या झाडीमधून ही छोटीशी वाट जी आहे ती या मंदिराकडे जाते. आणि बरेचसे पॉईंट आहेत या ठिकाणी पाहण्यासारखे जे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुमच्यामध्ये चालण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही चालत पण हे पॉईंट खूप छान प्रकारे पाहू शकता, जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर. आणि जर तुम्हाला चालणं कॅपेबल नसेल तर तुम्ही घोड्यावर सुद्धा हे पॉईंट फिरू शकता. घोडे अगदी मंदिरापर्यंत आणि या पॉईंटपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. शहराच्या गर्दीपासून जर तुम्हाला निवांत वेळ घालवायचा असेल तर माथेरान अगदी सगळ्यात बेस्ट आणि उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्ही अगदी तुमचा जो वीकेंडचा टाइम आहे तो खूप छान प्रकारे स्पेंड करू शकता. बापरे, कसली माकड आहेत बघ. झाड पाला पाचवा खातात आहेत. वाव, मस्त जंगल आहे. कसली लपून मस्त आहेत. अजून काय काय असेल बरं या जंगलामध्ये? शार्लोट लेक पाहायला चाललेलो आहे आपण आणि भरपूर सारे माकडे आहेत. बघा ही सॅमसंगची क्लिअरिटी. लावला रिसॉर्ट आहे बघितलं. लेक साईडला असणार आहे रिसॉर्ट. मस्त. आता वाटत नाही काय पॉइंट आहे गाडीकडे जाऊन सांगणार का? कारण 9चा चेकआउट आहे बऱ्याच हॉटेलमध्ये. कुठल्या 9चा चेकआउट? रात्री सकाळी. तर छान असं वातावरण झालेलं आहे बघा आणि मस्तपैकी ऊन पडलंय. मेन म्हणजे पावसाळा आहे तरी पण छान असं ऊन पडलं आणि बरं झालं ऊन आलं, कारण की जर पाऊस असला असता कंटिन्यू तर आपल्याला बघायला नसतं भेटलं. तर मस्तपैकी जंगलामधनं ट्रेक करत करत आपण चाललेलो आहे. माथेरानचे जे पॉईंट आहेत ते आसपासच आहेत, म्हणजे 1-1.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर. तर तुम्ही घोड्यावरनं पण जाऊ शकता. पण काय होतं की मला घोड्यावरनं जायला भीती वाटते, कारण की मागे मी ऐकलेलं की घोडा घसरलेला आहे. त्याच्यामुळे मी आता वॉकिंगच चाललेले आहे. सो घोडे पण घसरू शकतात. त्याच्यामुळे आपण चाललेलो आहे. तर मंदिर पण आहे खाली एक, मंदिरात पण आपण बघूयात. ना बाबा ना कसला भारी. तर माथेरान रेल्वे स्टेशन पासून एक अर्धा ते पाऊण तास चालत आल्यानंतर आपल्याला हा जो आहे हा शार्लोट लेक पाहायला मिळतो. तर या ठिकाणी हा लेक आहे, इथं बोटिंग पण आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही या ठिकाणी बोटिंग देखील करू शकता.
तर लेक पासून थोडंसं पुढे आल्यानंतर ना आपल्याला एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. अतिशय सुंदर असं प्राचीन मंदिर आहे. तर चला आतमध्ये जाऊन बघूया. याच्या राईट साईडला हा जो आहे लॉर्ड पॉइंट आहे हा आपण नंतर बघूयात. आधी आपण बघूयात मंदिर खूप सुंदर आहे. चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया. तर आता आपलं मंदिर पाहून झालेलं आहे आणि मंदिर अतिशय सुंदर आहे, प्राचीन आहे आणि ग्रामदैवत आहे. तर आता आपण चाललोय लॉर्ड पॉइंटला. तर आता मी चाललेली आहे माथेरानच्या लॉर्ड पॉइंटला आणि या ठिकाणी बघा तो पॉइंट आहे. आणि जे लॉर्ड जे नाव आहे हे ब्रिटिशकालीन आहे. त्यावेळेस ब्रिटिशांनी हे जे नाव आहे ते दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा तो लॉर्ड पॉइंट आहे आणि या ठिकाणाहून आपल्याला कलावंतीन दुर्ग, त्याच्यानंतर प्रबळगड, त्याच्यानंतर ईर्षाळगड हे सगळं बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि जो पॉइंट आहे लुईसा पॉइंट, म्हणजे एक त्या ठिकाणी एक लुईसा नावाची जी ब्रिटिश होती ती आर्टिस्ट होती आणि ती त्या ठिकाणी चित्र वगैरे काढायची. त्याच्यामुळं तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटला लुईसा पॉइंट म्हणून नाव पडलं. तर अतिशय सुंदर असा पॉइंट आहे. तर तुम्ही माथेरानला आलात तर हा पॉइंट मिस करू नका, नक्की पहा. तर आत्ता मी आहे माथेरानमध्ये लुईसा पॉइंट या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला इथं टेलिस्कोपने एक 5 ते 6 पॉईंट दाखवले जातात. त्यासाठी चार्जेस घेतात 100 रुपये आणि त्या 100 रुपयामध्ये आपल्याला दाखवतात कलावंतीन दुर्ग. आता कलावंतीन दुर्गला आपण जातो पनवेलवरनं, पण माथेरानवरनं आपल्याला तो जो कलावंतींचा सुळका आहे तो पण दिसतो. त्याच्या ऑपोजिट साईडला जो आहे प्रबळगड तो पण आपल्याला पाहायला मिळतो. तर तो जो पॉइंट दिसतो बघा तो लुईसा पॉइंट आहे. पूर्ण जो फेसचा जो आहे बघा, फेसचा आकार आपल्याला बघायला मिळतोय. तर त्या ठिकाणी जाऊन पण आपण सनसेट पॉइंट बघू शकतो आणि या ठिकाणून आपल्याला हा जो फेसचा जो आकार आहे तो बघायला मिळतो. थोडा झूम आउट कर अजून 0.6. तर लुईसा पॉइंट पाहून झाल्याच्या नंतर ना आता मी दाखवणार आहे तुम्हाला कलावंतींचा सुळका आणि त्याच्या ऑपोजिट साईडला जो आहे प्रबळगड बघा. तर त्या साईडला बघा प्रबळगड घेतला हा बघा, हा कलावंतीन आहे हा आणि त्याच्या बाजूचा सरळ स्ट्रेट आहे ना हा प्रबळगड आहे. तर या लॉर्ड पॉइंटला तुम्ही 100 रुपयामध्ये ह्या ज्या सगळ्या प्लेसेस आहेत बघा इथे लिहिलेल्या आहेत या तुम्ही टेलिस्कोपद्वारे पाहू शकता. अतिशय छान एक्सपिरियन्स आहे. तुम्ही या ठिकाणी आलात ना टेलिस्कोपने नक्की हे पहा. टेलिस्कोप से चलो गेम्स यहाँ पे आर्चरी गेम है, बकेट गेम है, फन गेम है, एंजॉय गेम है. तरी म्हटलं किल्ल्याच्या वरती तुम्हाला 2 झेंडे दिसतील. किल्ला आणि किल्ल्याच्या वरती 2 झेंडे दिसतात आहे तुम्हाला. क्लिअर दिसतंय. या किल्ल्याचं नाव आहे कलावंतीन दुर्ग किल्ला. महाराष्ट्रामधून सेकंड डेंजरस ट्रेकिंग फोर्ट मध्येच नाव येतं. 3.5 तास लागतात वरती चढण्यासाठी आणि पनवेल मधून हा ट्रेक करावा लागतो. कलावंती दुर्ग किल्ल्याचं नाव काय करायचं का मी सांगितलंय ते बघा. तुम्हाला स्पेक्स आहे, जर ब्लर वगैरे दिसलं तर इथे आयपीस आहे, राईट लेफ्ट फिरवा तुमच्या डोळ्यानुसार विजन क्लिअर. हा आयपीस आणि जर प्रॉब्लेम होत असेल तर चष्मा काढून पण एकदा ट्राय करा. दिसते का लेन्स ते मॅच. किल्ला आणि किल्ल्याच्या वरती झेंडे दिसते. चष्मा काढून आयपीसने ऍडजस्ट करा ना. त्याला फिरवा फक्त फिरवा विजन क्लिअर होईल.
वाघाची गुहा आणि गुहेमध्ये सफेद रंगाचा वाघाचा स्टॅच्यू. टायगर केव केव्यूच्या आतमध्ये व्हाईट कलरमध्ये टायगरचा स्टॅच्यू आहे. सफेद रंगाचा वाघाचा स्टॅच्यू. या केव मध्ये जाण्याची एंट्री बॅक साईड आहे. मलंग पॉइंट आहे, तिथून या केव मध्ये तुम्ही जाऊ शकता. मलंगगड जायचं का? नाही, मलंग मलंगगड आहे, तिथून दिसतो मलंग पॉइंट, पण त्याला मलंग पॉइंट आणि त्या मलंग पॉइंट म्हणजे इथून त्या केव मध्ये एंट्री. केव आणि केवच्या आतमध्ये स्टॅच्यू. दूध, दही, कोळशे, लाकडं, गवत हे विक्रीसाठी माथेरान मिळतं. कुंभर्णेवाडी या गावाचं नाव आहे. 25 ते 26 घरांची ही वस्ती आहे आणि या गावाचं नाव. माथेरानमध्ये जे व्ह्यू पॉइंट आहेत ते अगदी 1 ते 1.5 किलोमीटर अंतर असल्यामुळे आपल्याला खूप चालावं लागतं. जर तुम्ही घोड्यावर बसून पॉइंट बघत असाल तर तुमचे एका दिवसामध्ये जास्त पॉइंट पण कव्हर होतील. मी चालत पॉइंट पाहिल्यामुळे माझे एका दिवसामध्ये 3 ते 4 पॉइंट कव्हर झाले. तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6 आणि आमचं जे माथेरानचं प्लॅनिंग होतं ते एकदम सडन होतं, काही प्लॅन नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही जी हॉटेल बुकिंग किंवा रूम बुकिंग केलेली नाहीये. सो आता मला जायचंय रूम बुक करायला. माथेरान रेल्वे स्टेशनच्या समोर मला ही जी रूम आहे ही मिळालेली आहे. 2 ते 2.5 हजारामध्ये तुम्हाला ही रूम मिळून जाते. तुमच्या बजेटनुसार तुम्ही या ठिकाणी रिसॉर्टमध्ये देखील राहू शकता. तर मला ही रूम भेटली आहे कारण की माझं काही प्लॅनिंग नव्हतं, पण अतिशय छान अशी रूम भेटली आहे. जर तुम्ही माथेरानला यायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही आधीच रूम बुक करू शकता किंवा रिसॉर्ट बुक करू शकता. तुमच्या बजेटप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला रूम्स अवेलेबल होऊन जातात. तर असा होता माझा माथेरानमधला पहिला दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.